जालना जिल्ह्यातील मठा येथे मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक मागणीला प्रतिसाद देत पीएम श्री जिल्हा परिषद नूतन उर्दू हायस्कूलमध्ये इथे 9वी वर्गाची सुरुवात झाली असता या नव्या वर्गाचे उद्घाटन माजी मंत्री आणि परतूर मठा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले। मठात उर्दू माध्यमातील एकमेव शाळा असल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अडचणी येत होत्या। शाळा व्यवस्थापन समितीने आमदार लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने नव्या वर्गाला मान्यता दिली। 16 ऑगस्ट रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात आमदार लोणीकर यांनी उर्दू माध्यमातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ही पायरी महत्त्वाची ठरेल असे त्यांनी यावेळी म्हणाले। कार्यक्रमाला नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, स्थानिक नेते, शिक्षण विभागातील अधिकारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सोहळ्याला उत्साहपूर्ण रंग दिला। 9वी वर्गाची सुरुवात हा शाळेच्या विकासातील ऐतिहासिक क्षण ठरला असून उर्दू भाषिक विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक संधी निर्माण झाली आहे। न्यूज एक्सप्रेस साठी जालन्यावरून जगदीश राठोड यांची रिपोर्ट। कि एक मॉडल स्कूल हम निर्माण करेंगे कि हम जो बच्चों को शिक्षा दे रहे हैं उसका एक नमूना हम पेश करेंगे। इसलिए पूरे भारत से 15,000 स्कूल का चयन किया गया, जिसमें से ये हमारा एक स्कूल है। ये हमारे लिए बहुत फख्र की बात है। ये हमारे लिए बहुत बड़ी बात है कि हमारा स्कूल पीएम श्री योजना के अंतर्गत 2 साल पहले इसका चयन किया गया। हमारा जो स्कूल है इसमें 276 लड़कियां तालीम हासिल करते हैं और 114 मूले, यानी टोटल 390 बच्चे यहाँ पर आज तालीम हासिल कर रहे हैं। होता यह है कि लोक संख्या के हिसाब से यहाँ पर हमारे कुछ बच्चियां ऐसी थी कि जिसको 8वीं के पास के बच्चों को आगे तालीम हासिल करने के लिए बच्चों के लिए कम से कम 9वीं 10वीं उर्दूचा 9वा वर्ग ओपन केलेला आहे आणि शिक्षणाची दारं खुली केलेली आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज 9व्या वर्गाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो।